मराठी नवीन वर्षाच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गामध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे। या उपक्रमाला प्रतिसाद देत दिनांक 17 मार्च रोजी कळंब तालुक्यातील येरमाळा इथं जिल्हा परिषदेच्या मुलांच्या आणि कन्या शाळेच्या वतीनं प्रवेश दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिंडीच्या माध्यमातून पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। तसंच दिनांक 17 मार्च ते 20 मार्चपर्यंत घरोघरी जाऊन सन 2025-26 साठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आले। दिनांक 1 एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी नागरिक यांना बोलावून त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शाळेच्या प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा साखरेचा हार, पुष्पहार, फेटा बांधून स्वागत करण्यात आला। तसंच इतर वर्गातील प्रवेश वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन करून लोकांना जागृत करण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळा पट निर्धारणस्तव बंद पडू नयेत याकरता प्रवेश वाढीसाठी प्रभात फेरीचं आयोजन करण्याचं आवाहन शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सूचित केलं होतं। त्याला प्रतिसाद देत येरमाळा इथं काढलेल्या फेरीला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत बहुतांशी प्रवेश निश्चित झालेत। एखाद्या संघटनेनं सामाजिक भावनेनं अशा प्रकारचं काम करणं आणि सातत्यानं विद्यार्थी हित लक्षात घेऊन दक्ष असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आमदार मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच माननीय अशोक पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि डायटचे प्राचार्य दयानंद जेटनुरे यांनी कौतुक केले। गुढीपाडवा प्रवेश वाढवा या अभियानाचे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा कौतुक केले। या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला केंद्रप्रमुख अनिल बारकुल, मुख्याध्यापक पडवळ जे सुनंदा जाधव मॅडम, मनीषा वाघमारे मॅडम, शेरखाने दिनेश देशमुख भारती मॅडम, कन्या शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे SP वनवे मॅडम, उकिरडे मॅडम, चेचे मॅडम, दिडवळ मॅडम, बारकुल मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारकुल, पत्रकार मिलिंद देशमुख, सर्व पालक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर लोमटे, येरमाळा, धाराशिव, NTV न्यूज।